नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल, आमचं सर्व ठरलंय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। राज्य सरकारची कामं वेगाने सुरू आहेत असंही ते म्हणाले। सगळं ठरलेलं आहे, लवकरच मंत्रिमंडळ होईल, काळजी करू नका। सरकारचं काम खूप मोठ्या वेगाने सुरू आहे। आपल्याला मी सांगतो, हे 1 महिना देखील या सरकारला झालेला नसताना अनेक महत्त्वाकांक्षी आम्ही निर्णय घेतलेत। शिंदे भाजप सरकारच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून शिंदे गटाला 17 ते 18 मंत्रिपद मिळणार, तर भाजपकडे 25 ते 26 मंत्रिपद राहणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर अपक्षांना आपापल्या कोट्यातून मंत्रिपद देण्यात येणार आहेत। शिंदे भाजप सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी 2 किंवा 3 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावला। अजित पवार उशिरा पोहोचले, सर्वात आधी आम्ही गडचिरोलीला गेलो होतो, आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही असा टोला एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना लगावला। आमची सगळी यंत्रणा जी आहे त्या लोकांच्या मदतीला होती। आज युद्ध पातळीवर शेतीचे पंचनामे, नुकसानीचे पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत। मुंबईत बसून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना शेतातल्या अडचणी काय कळणार असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्य सरकारला केलाय। लोकांना मुंबईमध्ये बसून उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांना काय कळणार आहे की फील्डवर काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत। अजूनही पाऊस पडतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगून दमलो, मंत्रिमंडळ विस्तार करा असा विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणतात। तसंच दिल्लीतून सिग्नल मिळाला की शिंदे मंत्रिमंडळ विस्तार करतील असा खोचक टोलाही त्यांनी लगावला। मंत्रिमंडळ नाही, एकनाथराव शिंदेंना सांगून दमलो, शिंदे साहेब मंत्रिमंडळ करा करा करा। आता त्यांना दिल्लीतनं जर सिग्नलच मिळत नाही तर ते कसा करणार? दिल्लीतला सिग्नल मिळाला की ते दिल्लीला जातील, दिल्लीला गेले की यादी फायनल होईल, यादी फायनल झाली की मंत्रिमंडळ होईल। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली। तो शिवसैनिक नाही, तो दगाबाज मुख्यमंत्री आहे। त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हवा, मात्र त्यांचा मुलगा नकोय। मी बाळासाहेबांचा वारसा पुढे घेऊन चाललोय, म्हणून मी त्यांना नको असं उद्धव ठाकरे म्हणतात। शिवसेना नकोय आणि ती संपत नाही म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा। बघा, आम्ही केला की नाही शिवसैनिक मुख्यमंत्री, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय अडचण आहे? पण हा आता तुम्ही केलं तो शिवसैनिक नाही, तो दगाबाज आहे, तो गद्दार आहे। हिम्मत असेल तर नवा पक्ष काढा, शिवसेना कशाला चोरता असा सवालही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला केलाय। तसंच जर मर्दाची औलाद असाल तर स्वतःच्या आईवडिलांचे फोटो लावून निवडणुका लढा असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलंय। मर्दाची औलाद असाल तर स्वतःच्या आईवडिलांचे फोटो लावून माझे आई वडील आणि शिवसेना ती सुद्धा आपली आईच आहे, ती कशाला चोरत आहे? काढत नवीन पक्ष। जी 2 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे। घटनात्मक खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचं भवितव्य मंगळवारी ठरण्याची शक्यता आहे। आता पाहूया राजकीय विश्वातील टॉप 9 न्यूज। मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे फडणवीसांना खोचक टोला लगावला। दोघांनाही राज्य समर्थपणे चालवू शकतो असा आत्मविश्वास असेल असं शरद पवार म्हणतात। विस्तार अद्याप होत नाही, दोघच मंत्री निर्णय घेत आहेत, सगळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री। काय कारण वाटतात? असं म्हणतात की कायदेशीर पेच प्रसंगामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ हे बरखास्त होऊ शकतं। मला असं वाटतं की दोघांनाही अखंड राज्य समर्थन चालू शकतो असा आत्मविश्वास आहे, त्यामुळे चालले का? उद्धव ठाकरेंचे सध्याचे विचार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असल्याचा घणाघात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलाय। तसंच उद्धव ठाकरे शरद पवारांचे विचार पुढे घेऊन जात आहेत असा टोला रामदास कदमांनी लगावलाय। उद्धवजी, आपले आजचे विचार आहेत ते राष्ट्रवादी पुरस्कृत, शरद पवार पुरस्कृत आपले विचार आहेत ना। आपण आज राष्ट्रवादीच्या मांडीला लावून बसलायत, हा दोघांमधला फरक आहे। घराणेशाही नाही।
मी बाळासाहेब ठाकरेंचा शिपाई असून मी मरेपर्यंत शिवसैनिकच राहणार आणि भगव्यातच जाणार अशी भूमिका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केली. तसंच नवा पक्ष नकोच असंही ते म्हणाले. आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिपाई आहोत. आम्ही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्ही भगव्या झेंड्याचे शिपाई आहोत. मी तुम्हाला माझा एक शब्द देतो, मी मरेपर्यंत बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून जिवंत राहणार आणि मेल्यानंतर भगव्यामध्येच मी जाणार. निहाळ ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. निहाळ ठाकरे हे बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. तसंच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे ते जावई आहेत. मी जालन्यात जाऊन उद्या सकाळी माझी भूमिका मांडेन असं शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ते शिंदे गटात जातात की शिवसेनेत राहतात हे पाहावं लागेल. आता फक्त उद्याचा दिवस आहे, मला उद्या वेळ द्या तेवढा. माझ्या कर्मभूमी जन्मभूमीत मला जाऊन मी उद्या हे सगळं सांगेल तुम्हाला. कशामुळे तळ्यात मळ्यात सुरू आहे घोषणा करायचं? आणि अजिबात तळ्यात मिळत काय नाही. मी फर्स्ट डे मी सांगतो, मी माझ्या कर्मभूमीत जाईल, माझ्या जन्मभूमीत जाईल आणि तिथून सांगेल काय. दरम्यान अर्जुन खोतकर आमच्या सोबत येतील असा विश्वास शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलाय. तसंच सिल्लोडच्या स्टेजवर खोतकरांनी तुम्ही त्यांना नक्कीच बघाल असंही सत्तारांनी म्हटलंय. मध्ये बोटावर मोजणारे नेते आहेत, त्याच्यामध्ये अर्जुनरावचं नाव आहे आणि मला निश्चित खात्री आहे का परवा 31 तारखेला तुम्ही सिल्लोडच्या स्टेजवर अर्जुनरावला माझ्या मनातील भावना बोलून दाखवली, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार असं अर्जुन खोतकरांनी म्हटलंय. असं म्हटलं आहात की मी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करेन आणि मग त्याच्यानंतर. हो, मी साहेबांशी, ते नेते आमचे, त्यांच्याशी बोललोच पाहिजे ना. मी त्यांच्याशी बोलल ना. म्हणजे त्यांना बोलल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घेणार नाही? 100%. महाराष्ट्रात सत्तांतर होणार या वक्तव्यावर मी ठाम असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. जनतेत जाऊन आम्ही लोकशाहीच्या मार्गानं सत्तांतर करणार असंही त्यांनी म्हटलंय. राज्यात सत्तांतर होईल याबाबत आश्चर्य वाटू नये असं आपण म्हणाला. या मताशी मी ठाम आहे. आम्हाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता आणायची आहे शिवसेनेमध्ये, पण मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊन लोकांकडून लोकशाही मार्गाने आम्ही सत्ता आणू आणि ती वेळ लवकरच. राज्यात वाहतुकीचा पोरखेळ सुरू आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. तसंच माझ्यावर कोणतीही कारवाई करा, मात्र भाजप पुढे गुडघे टेकणार नाही असा इशारा राऊतांनी दिलाय. आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्वाच्या बातम्या. संजय राऊतांच्या आवाजात दम नाही असा पलटवार भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलाय. तसंच पक्षाचा कोसळणारा डोलारा पाहून तोंडाला पट्टी बांधा अशी टीकाही त्यांनी केली आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचा जो डोलारा उभा केला तो आज नजरेसमोर कोसळतोय. संजय राऊत साहेबांनी जरा ही फालतू बडबड बंद करून पक्षाचा कोसळणारा डोलारा सांभाळण्यासाठी जरा तोंडाला पट्टी बांधावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुप्त दिल्ली वारीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि 1 ऑगस्टच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीबाबत एकनाथ शिंदेंनी बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजता अमित शहांची भेट घेतल्याची चर्चा दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात होते. एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या दिल्लीतील गुप्त भेटीची चर्चा होत असली तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून याची पुष्टी करण्यात आलेली नाहीये. सीएमओने शहा शिंदे भेटीची कोणतीच अधिकृत माहिती अद्याप दिली नाहीये. दिल्लीला मुजरा करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले अशा शब्दात शिवसेना आमदार अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. मुख्यमंत्री शिंदेंना आता चोरून दिल्लीवारी करावी लागते असा टोला देखील अंबादास दानवेंनी लगावलाय. एवढं चोरून लपून काय करायचं? शिवसेनेत असताना तर ओपन सगळ्या गोष्टी व्हायच्या ना. आता एवढं चोरून लपून दिल्लीला का जावं लागतं? चोरून लपून आपली यादी दिल्लीला दाखवावी लागते, खाते वाटप दिल्लीला दाखवावं लागतं. त्यामुळे दिल्लीला मुजरा मारूनच काम करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आलेले. औरंगाबाद दौऱ्यावर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतलेला आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून एमआयएमने ही भूमिका घेतली आहे. तो ये है कि मुख्यमंत्री साहब को काले झंडे बताने का हमने कुछ यहाँ पर ये किए है कि उनका स्वागत जो है वो काले झंडे दिखाकर करेंगे करके. मैं कमिश्नर साहब को ये बताना चाहता हूँ कि कुछ बातें जो है वो बैठ के नहीं सुलझाई जाती हैं, सड़कों के ऊपर आना पड़ता है. तो अब हम सड़कों की तैयारी कर रहे हैं, करेंगे सब.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, पुण्याचा दौरा मुख्यमंत्री करतील. तर या दौऱ्यात कोणते मोठे निर्णय घेणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याआधी शिवसेना पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी 149 नोटीस बजावल्याने शिवसैनिक संतापले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा केल्याचा आरोप करण्यात येतोय. तसंच या विरोधात ठाणे कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. सीबीआयने येस बँक आणि DHFL प्रकरणामध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आणि या आरोपपत्रामध्ये अटकेत असलेल्या पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना 300 कोटींचा निधी लंडनमध्ये संपत्ती विकत घेण्यासाठी वापरल्याचा उल्लेख आहे. आता पाहूया टॉप 9 विशेष बातम्या. खासदार नवनीत राणा यांना एक निनावी पत्र आलं. राजस्थान सीमेवरून काही जण अमरावतीत येत आहेत, सतर्क रहा असा मजकूर या पत्रात आहे. राणा यांच्या अमरावतीमधील घरात हे निनावी पत्र आलं आणि या पत्रामुळे राणा यांच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हे परिवाराच्या पाठीमागे उभे राहिले म्हणून धमकी आली असावी अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणांनी दिली. तसंच मी धमक्यांना घाबरत नाही, मी माझं चांगलं काम करत राहणार असंही त्या म्हणाल्या. परिवारांसोबत जे दुर्घटना झाली कोल्हेजींसोबत आवाज बुलंद केली होती त्याच्यामध्ये सगळं दिसून पडतं की त्याच्यासोबत काही ना काही कनेक्शन होऊ शकते. नवनीत राणा थांबणारी नाहीये, नवनीत राणा लढणारी आहे आणि जनहितमध्ये जे गोष्टी असन त्यांच्यासोबत मी उभी राहीन. नुकसानीची तीव्रता पाहता नियम अटी बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे असं मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वर्तवलंय. शिवाय हा दौरा केवळ शेतकऱ्यांसाठी आहे, यामध्ये कोणतंही राजकारण नाही असा टोलाही त्यांनी लगावला. अरवी असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्यांच्यामुळं ओढ्यांच्यामुळं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालं, शेतमजुरांच्या घरांचं झालं. त्यांना तातडीनं सरकारने मदत देणं नितांत गरजेचं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नुकसान पाहणीच्या दौऱ्यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. हा दौरा म्हणजे वराती मागून घोडे असं झालंय. सर्व पीक पंचनामे होत असतानाही केवळ शेतकऱ्यांच्या सहानुभूतीसाठी हे चाललं असल्याचा आरोप दरेकर करतायत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी उद्या पुण्यात मेळावा घेणार आहे आणि यावेळी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर करण्यात आलेल्या आरोप प्रकरणी दिल्ली हायकोर्टात काँग्रेस नेत्यांना फटकारलेलं आहे. हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना संबंधित ट्विट तात्काळ डिलीट करण्याचे आदेश दिले. गोव्यातील एका रेस्टॉरंट प्रकरणी हे आरोप करण्यात आलेले आहेत आणि रेस्टॉरंट स्मृती इराणी यांच्या मुलीच्या मालकीचा असून यामध्ये बेकायदेशीरपणे मद्यालय चालवलं जात असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या खटला प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने आम्हाला उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली. आम्ही कोर्टासमोर तथ्य मांडण्याची वाट पाहत आहोत. स्मृती इराणी यांना आम्ही आव्हान देऊ आणि त्यांचे आरोप खोटे ठरवू असं ट्विट जयराम रमेश यांनी केलंय. शिंदे फडणवीस सरकार स्थिर असून कोणतंही भीतीचं वातावरण नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. तर आमदारांना आशेचा किरण दाखवण्यासाठी राऊत असं वक्तव्य करत असल्याचं बच्चू कडू म्हणाले. आम्ही सांगतो का कुठलीही काही अवस्था झाली तरी सरकार मजबूत आहे, त्यांना भीती बाळगायची गरज नाही. म्हणजे अर्थात आपण असं पकडलं की बा 40 आमदाराचा उद्या विवाद सुरू झाला असला तरी सरकारची मजबूती संख्याबळ एवढं आहे का हे सगळं असून सुद्धा सरकार स्थिर राहू शकतं, एवढी मजबूती सरकारमध्ये आहे. पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा दावा राजू शेट्टी यांनी केलाय. तर धैर्यशील मानेंना आता लोकच धडा शिकवतील असंही राजू शेट्टींनी म्हटलंय. आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या आघाडीशी काही देणं घेणं नाही. आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांचे प्रश्न मांडत आहोत आणि आता जनताच त्याला उत्तर देईल. मी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि मी निवडून येणार आहे एवढंच मला माहिती आहे. आता पाहूया मेट्रो सिटीज मधील टॉप 9 न्यूज. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या ओबीसींच्या जागांसाठी आज सोडत काढण्यात आली. महानगरपालिकेच्या एकूण 156 जागांपैकी 35 जागा ओबीसींकरता आरक्षित करण्यात आल्या आणि यापैकी 18 जागा ओबीसींच्या महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या. आम्हाला गढूळ पाणी द्यावं लागतंय, मग अजित पवारांना गढूळ पाणी का दिलं जात नाही असा सवाल अजित पवारांच्या पाहणीनंतर वर्धा कान्होलीतील महिलेनं केलाय.
विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या विदर्भाचा दौरा करतात आणि यावेळी यवतमाळमधील दापुरा गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अजितदादांसमोर रडूच कोसळलं. पुरामुळे झालेलं नुकसान आणि सर्व परिस्थिती सांगताना हताश शेतकऱ्याला रडू आलं. कोल्हापूरच्या पिंपळगावात बनावट डॉक्टरला नागरिकांनी चांगला चोप दिला. बनावट डॉक्टरला कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. जळगावच्या दहिवतमध्ये एसटी चालकाला मारहाण करण्यात आली. ओव्हरटेक केल्यानं तरुण चालकाला शिवीगाळ करत मारहाण झाली. सोलापूरच्या माढा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने तुर्कपिंपरी गावानजीक ओढ्याच्या पुलावर पाणी आलेलं आहे आणि यामुळे बार्शीला जाणाऱ्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय. नाशिकच्या कसारा घाटात निसर्गाच्या उंच सावलीचा खेळ पाहायला मिळतो आणि याच हिरव्या गर्द झाडीतून जाणारी रेल्वे आणि कसारा घाटाची मनमोहक दृश्य देखील पाहायला मिळत आहेत. परभणीच्या खराब रस्त्याचा फटका जिल्हाधिकारी आचल गोयल यांना बसलाय. खराब रस्त्यावरून जिल्हाधिकारी गोयल यांना बैलगाडीतून प्रवास करावा लागलाय. विरोधी पक्षनेते अजित पवार नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. पवार यवतमाळ शहरात येण्या अगोदरच विश्राम भवन परिसरात आमचं ठरलंय अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली. मात्र बॅनरवर कोणत्याही नेत्याचं नाव नसल्याने बॅनरबाबत विविध चर्चांना उधाण आलंय.